मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहेत. राज्यात आतापर्यंतच्या टप्प्यात मतदान झालेल्या सर्व मतदारसंघातील मतदान यंत्र सुरक्षित आहेत. कुठेही काहीही छेडछाड झाली नसल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. अवैध होर्डिंग पडल्यामुळे मुंबईत 16 जणांना आपला जीव गमवावा लागला. नागपुरातही चौकाचौकात 400 अवैध होर्डिंग उभे असून यामुळे राज्य सरकारच्या जाहिरातीच्या कायद्याचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या या होर्डिंग्समुळे अपघातही होऊ शकतो. या संदर्भात नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक यांना तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा शिक्षण, कला, सांस्कृतिक, गायन, वाद्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य, पर्यावरण आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या बालकांना दिला जातो. हा बालपुरस्कार 2025साठी www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 पर्यंत असून 5 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. सीमा शुल्क विभागाने 13 ते 16 मे दरम्यान मुंबई विमानतळावरून 11 किलो 390 ग्रॅम सोनं आणि प्रतिबंधक सिगारेट्स असा सुमारे 7 कोटी 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विविध 27 प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील 3 जणांना अटक करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्र लेखी परीक्षा 24 मे ते 12 जून या कालावधीत होणार आहेत. राज्यातल्या 601 केंद्रावर परीक्षा होणार असून परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती आणि वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इथूनच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करता येतील. सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम 2009च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसंच पशु आणि पशुधन उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व पशुधनाचे एअर टॅग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणं बंधनकारक असल्याचा आदेश वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी बुनवेश्वरी एस यांनी पारित केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.